नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसापासून या झाडाची माहिती सांगण्याची माझी इच्छा होती. आज योगायोग आला. तर आपण पाहत आहात, हे बिब्ब्याचं झाड आहे. याला संस्कृतमध्ये म्हणतात आणि बोटॅनिकल नाव आहे सेमिकार्पस ॲनाकार्डियम. अत्यंत उष्ण, तीक्ष्ण, दाहक अशा प्रकारचं हे औषध आहे. याला जी फळं लागतात ही थोडीशी वेगळ्या प्रकारची असतात. लोकांचा एक समज आहे की जो काळा बिब्बा असतो आणि वर त्याच्या एक थॅलेमस जो असतो फुगलेला देठाचा भाग, त्याला लोक फळ म्हणतात आणि त्याला बीज म्हणतात. पण तसं वास्तव नसून देठाचा फुगलेला भाग जो असतो ते एक वेगळा भाग आहे. त्याला बिब्ब्या असं म्हटलं जातं आणि जो खाली काळा भाग असतो तो त्याचं मुख्य फळ आहे. त्याच्यामध्ये आत गोडांबी असते आणि प्रचंड उष्ण तीक्ष्ण असल्यामुळं या झाडाचं सेवन खास करून उन्हाळ्यात अजिबात करत नाहीत. बिब्ब्यामध्ये जे तेल असतं त्याला बिब्ब्याचं फूल म्हटलं जातं आणि ते खास करून पोटाच्या विकारामध्ये उपयुक्त आहे. अत्यंत रसायन गुणात्मक असणारा हा बिब्बा आहे. वैद्यांनी वापरताना अत्यंत सावधानतेनं वापरणं गरजेचं आहे. हे झाडसुद्धा जपणं गरजेचं आहे, कारण हे झाड अत्यंत महत्त्वाचं आहे. अत्यंत पौष्टिक, ताकद देणारं, पण हे विष असेल तरी युक्तीनं वापरलं तर बिब्बा सर्वश्रेष्ठ आहे.